नमस्कार, मी जुही आणि द बिग स्टोरी शो मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा जो विषय आहे तो भारत पाकिस्तान युद्धाविषयी आहे. भारत पाकिस्तान युद्धाविषयी तर आपण भरपूर स्टोरीज ऐकल्या आहेत, पण ही जी स्टोरी आहे ती ऍक्च्युली भारत आणि पाकिस्तानची डिरेक्ट स्टोरी नाही आहे युद्धाची. ही स्टोरी घडली होती बांगलादेशमुळे. तर पाहूयात याचे डिटेल्स. नंतर जे भारत पाकिस्तानचा स्प्लिट झाला त्यानंतरच्या काही सिच्युएशन्सवर पहिल्या एकदा डिस्कस करूया. तर भारत पाकिस्तान हे सेपरेशन मुळातच का झालं होतं, कारण की धार्मिक विचार कुठेतरी जुळत नव्हत्या. पाकिस्तानी मुस्लिम्सना असं वाटत होतं की कुठेतरी आपला धर्म मायनॉरिटीमध्ये जाईल, कुठेतरी आपल्याला कमी केलं जाईल. यासाठी असं डिसिजन घेतलं गेलं की आम्हाला एक वेगळं राष्ट्र स्थापित करायचं आहे आणि आम्ही ते स्थापित करणार आहोत. तर यासाठी पहिला गट जो झाला पाकिस्तानचा तो दोन गटात त्याचा भेद केला गेला. ते म्हणजे ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान. वेस्ट पाकिस्तान म्हणजे आजचं पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान, ते म्हणजे आजचं बांगलादेश. तर यामध्ये जे डिस्टन्स होतं ते जवळजवळ 1500 किलोमीटर हे होतं. ते होतं भारताचं डिस्टन्स. सो ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान हे दोन्ही कंट्रीज एकच होते, पण त्यांची डिव्हिडेशन जी होती, ती जो भाग त्यांचा पडत होता तो होत होता इंडियामुळे. आता पाकिस्तान ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानमध्ये कम्युनिकेशनचा गॅप होतोय, भाषाचा गॅप होतोय, म्हणून आपण एकच नॅशनल लँग्वेज ठेवायची आणि ती लँग्वेज उर्दू ठेवायची. पण ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचं बांगलादेश जे होतं त्यामध्ये अनेक बंगाली लोक होती. तर बंगाली लोकांना हे अजिबात मान्य नव्हतं की उर्दू भाषा ही त्यांची नॅशनल लँग्वेज असावी, म्हणून त्यांनी अनेक प्रोटेस्ट चालू केले की आम्हाला हे जे डिसिजन घेतलंय ते अजिबात मान्य नाहीये सरकारचं. त्याच वेळी शेख मुजब्बिर रहमान जे ईस्ट पाकिस्तान आवामी लीगचे पॉलिटिशियन लीडर होते, त्यांनी एक असं डिसिजन आणि असे 6 पॉइंट्स मांडले जे पाकिस्तानला अजिबात मान्य नव्हते. हे पॉइंट साधारणपणे कसे होते की जे काही ईस्ट पाकिस्तान पूर्व पाकिस्तानचा जो रेव्हेन्यू, जे पैसे, इकॉनॉमी जी जनरेट होईल ती त्यांच्याकडेच राहावी आणि वेस्ट पाकिस्ताननी त्यांची स्वतःची जनरेट करावी आणि त्यांनी ती वापरावी. दुसरा लॉ असा होता की करन्सी दोन्ही कंट्रीजच्या डिफरंट राहाव्यात. जर कोणाला काही व्यवहार करायचे असेल तर ईस्ट पाकिस्तानवाले त्यांची करन्सी म्हणजे नोट्स वापरतील जे आपण वापरतो, आणि वेस्ट पाकिस्तानवाले त्यांची करन्सी वापरतील. त्यासह मिलिटरी आणि सेफ्टी ही त्यांची वेगळी राहील आणि आमची वेगळी राहील. हे असं मागणी घातल्यानंतर वेस्ट पाकिस्तानने डिरेक्टली हे सगळे प्रोटोकॉल्स डिस्कार्ड करून टाकले आणि सांगितलं की हे तुम्ही देश सेपरेशनची गोष्टी बोलताय आणि हे आत्ताच थांबवा. आणि त्यानंतर शेख मुजब्बिर रहमानला जेलमध्ये घालण्यात आलं. नेक्स्ट असं झालं की त्यांनीच आपापसात डिसाईड केलं की आता आपण इलेक्शन करूयात आणि बघूयात की इलेक्शनच्या जोरावर कसं काय होईल वगैरे. असं PPP पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनी सर्वांनी मिळून डिसाईड केलं. तर यामध्ये कसं झालं, जे 13 सीट पैकी 169 सीट्स या अवामी लीग म्हणजे शेख मुजब्बिर रहमान यांच्या आल्या आणि त्यांनी 313 सीट्स पैकी बहुमत जिंकून फक्त ईस्ट पाकिस्तानमध्ये या सीट्स आल्या. तर 169 सीट्स पैकी 167 सीट्स या ईस्ट पाकिस्तानमध्ये आल्या होत्या आणि त्या सगळ्या अवामी लीगच्या आल्या होत्या. आणि साहजिक होतं की ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानचे मिळून 313 सीट्स पैकी बहुमत आल्यामुळे शेख मुजब्बिर रहमान यांची अवामी लीग पार्टी हे इलेक्शन जिंकली होती. हे कळाल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे जे लीडर होते जुल्फिकार अली भुट्टो यांनी डिरेक्टली सांगितलं की आता हे आम्हाला काही मान्य नाहीये आणि आता आपण जे इलेक्शन घेतले ते आपण कॅन्सल आउट करून टाकूया. म्हणजे आपण आलो नाही म्हणून आपण गेम पलटून टाकूया. अतिशय चुकीचा निर्णय, अतिशय चुकीचं डिसिजन. आणि हे सगळं जेव्हा चालत होतं तेव्हा परत डिक्टेटरशिप होण्यासारखं मिलिटरीनी परत टेक ओव्हर केलं आणि या सगळ्यांच्या हे सगळं अवॉइड करण्यासाठी जे हिंदू बंगालीज तिथे राहत होते बांगलादेशमध्ये, त्यांनी जवळजवळ एक 10 मिलियन लोक ऑफ पीपल त्यांनी रिसाइड केलं इंडियामध्ये. इंडियाला त्यांनी यायला सुरुवात केली वेस्ट बेंगॉलमध्ये. वेस्ट बेंगॉलमध्ये आले, त्यांनी तिथं आश्रय घेतला आणि हे सगळं कळालं द देन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीजी यांना. इंदिरा गांधीजींना हा सगळा मुद्दा कळाल्यानंतर त्यांनीही ठरवलं की ओके आपण ह्यांची मदत करूया. पण याची जी परिस्थिती होती इकॉनॉमीची, जी पैशांची वाटचाल चालली होती तेव्हा ती पण एक
एकदम हळूवार चालली होती, एवढं प्रोग्रेसिव्ह तेव्हा काही होत नव्हतं. म्हणून असं झालं की ही जी लोक इथे आलेली आहेत त्यांचं सांभाळापण कसा करायचा, म्हणून इंदिरा गांधी यांनी असा डिसिजन घेतला की आपण पाकिस्तान विरुद्ध वॉर. म्हणून इंदिरा गांधी यांनी असं डिसिजन घेतलं की ईस्ट पाकिस्तानवर आपण आत्ताच हल्ला करूयात आणि जे काही पाकिस्तानी वेस्ट पाकिस्तानी मिलिटरीनी जे टेक ओव्हर केले त्यांना आपण युद्धात हरवून परत आपण ते टेक ओव्हर करून बांगलादेशला एक स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून आपण घोषित करूया. पण हे सगळं जेव्हा त्यांनी एक लीडर अपॉइंट केला, जनरल सॅम मानेकशॉ यांना त्यांनी यासाठी अपॉइंट केलं, आणि जेव्हा त्यांना हे सांगितलं ते बोलले की ते हे टास्क करू शकत नाहीत. पण इंदिरा गांधी यांना फुल कॉन्फिडन्स होता. सॅम मानेकशॉ हे त्यांचा लिटरली राजीनामा घेऊन गांधींकडे गेले आणि म्हटले की मला तर हे होणार नाही आहे टास्क पॉसिबल. पण ते गांधींनी पण त्यांना समजावून सांगितलं की असं नाही आहे, तुम्ही तुमचा पूर्ण टाईम घ्या आणि तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे युद्ध सुरू करा. तर डिसिजन असा होता की हे सगळे जे काही गोष्टी चालल्या होत्या ते साधारणपणे मेमध्ये चालल्या होत्या आणि पावसाळ्याचे दिवस येणार होते, जून जुलैचे दिवस येणार होते. म्हणून सॅम मानेकशॉ यांनी काय सांगितलं की आता आपण युद्ध करायचं नाही. ईस्ट पाकिस्तानमध्ये जर गेलो तर तिथे पावसाळा सुरू झाला, चायनावरून अटॅक होईल, इकडनं या साईडची बॉर्डर सेफ राहणार नाही, सगळं सैन्य तिथं असणार आणि वेस्ट साईड करून पण अटॅक येईल. म्हणून त्यांनी हे 2 महिने ट्रेनिंग चालू केलं, एक सैन्य दल तयार केलं आणि त्यांचं ट्रेनिंग त्यांनी या टाईममध्ये चालू केलं. नोव्हेंबरच्या आसपास पाकिस्तान वेस्ट पाकिस्तानला होतं की बातमी लागली, जिथून लाईक रेडिओ स्टेशन्सवर त्यांचे जे काही जर्नलिस्ट कम्युनिकेट करत होते त्यांच्याकडून त्यांना ही बातमी लागली की इंडिया इज गोइंग टू अटॅक ऑन ईस्ट पाकिस्तान. अरे मग आता काय पाकिस्तान शांत बसणार आहे का? त्यांनी लगेच हालचाल करत डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात एक प्लॅन करून इंडियाच्या 8 प्लेसेसवर इन्क्लुडिंग आग्रा बॉम्ब ब्लास्ट केले. मोहम्मद मुमताज खान जे पाकिस्तानचे ब्रिगेडियन होते त्यांच्या अंडर 2000 ट्रूप्सचे सैन्य घेऊन त्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट अटॅक इंडियामध्ये केला होता. कळाल्यानंतरच इंदिरा गांधी यांनी रेडिओवर जलद संदेश पोहोचवला की इंडियामध्ये सध्या सेफ्टी नाही आहे, सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आपण देखील त्याचप्रमाणे मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहायचं आहे. त्यांनी त्यांचा हा रेडिओवरचा संदेश सगळ्यांना पोहोचवला आणि त्याच नंतर त्यांनी हे डिसिजन केले की त्याच रात्री आपण देखील पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करायचे आहेत, बॉम्ब पाडायचे आहेत. तर हे सगळं चालू झालं मध्यरात्री आणि ते सकाळपर्यंत सुरू होतं. तिथं आपण भारताने देखील इंडियन एअरफोर्सनी देखील बॉम्ब स्ट्राईक पाकिस्तानमध्ये कॅरी आउट केलं. यावेळी भारताची जी बॉर्डर होती, पाकिस्तानची बॉर्डर होती, त्याची काय हालचाल होती, कुणाकडे काय आलं, कुणाकडे काय गेलं, याचंही आता आपण पाहूयात. या युद्धामध्ये इंडियानी कॅप्चर केलं जो वॉर स्ट्राईक्स जे लँड ऑपरेशन्स जे आर्मी थ्रू ऑपरेट होत होतं त्यामध्ये इंडियाने जवळजवळ 15,000 स्क्वेअर किलोमीटरचा पाकिस्तानचा एरिया कॅप्चर केला. तो म्हणजे आझाद काश्मीर, सिंध आणि पंजाब हा एरिया जो भाग पाकिस्तानमध्ये होता तो 15,000 किलोमीटरचा आपण एका रात्रीत कॅप्चर करून घेतला, जो नंतर शिमला अग्रीमेंटमध्ये सीड केला. जम्मू काश्मीर साईडला 883 स्क्वेअर किलोमीटर्सचा पाकिस्तानचा भाग कॅप्चर केला होता, त्याबदले फक्त पाकिस्ताननी 53 किलोमीटर्सचा भाग इंडियाचा कॅप्चर केला होता, विच वॉज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू द कॅप्चर दॅट इंडिया हॅड डन. आणि हे होतं शक्य कारण की इंडियाचे आर्म फोर्सेस, एअर फोर्सेस, नेव्हल फोर्सेस हे सगळे त्याच क्षमतेने दुप्पटपणे स्ट्रॉंग होते. नेव्हल ऑपरेशन्स देखील स्टार्ट करूया असं इंदिरा गांधींनी डिसिजन घेतलं. तर एस.एन. कोहली यांनी नेव्हल ऑपरेशन स्टार्ट केले आणि पाकिस्तानच्या त्या साईडला नेव्ही सेंड करून त्यांचे जे 720 नेव्हल ऑफिसर्स होते ते पहिल्या झटक्यात पहिल्या अटॅकमध्ये त्यांनी मारले. त्यानंतर पाकिस्तान ही गप्प बसलं नाही, त्यांनी त्यांचे नेव्हल ऑफिसर्स पाठवले आणि INS खुखरी जी आपली शिप होती त्यावर त्यांनी अटॅक केला, ज्यामध्ये आपले 192 नेव्हल ऑफिसर्स शहीद झाले. INS खुखरी मी जेव्हा दीव दमनला भेट दिली होती तो व्हिडिओ मी INS खुखरीचा बनवला आहे, मी माझ्या ब्लॉग्समध्ये पाहू शकतो. आता नेक्स्ट त्यांच्याकडे होती PNS गाझी. PNS गाझी एक त्यांची सबमरीन होती जी त्यांच्याकडे एक लास्ट ऑप्शन होता. ईस्ट पाकिस्तान लाईक बांगलादेशला जो एरिया आपण सेफगार्ड केला होता आपल्या नेव्ही थ्रू ते टार्गेट होतं PNS गाझीचं. सो ते इंडियाची खालची बॉर्डर क्रॉस करून PNS गाझी वॉज गोइंग टू अटॅक बांगलादेश टू टेक ओव्हर द नेव्हल साईड. पण त्यांना चकमा देऊन PNS गाझीला आपण पाठवलं विशाखापट्टणाला, जिथे आपली होते INS विक्रांत, शिप INS विक्रांत. आणि त्यांना चकमा देऊन बरोबर जेव्हा INS विक्रांतला ती शिप PNS गाझी अटॅक करणार होती तेव्हाच बरोबर
त्यांच्यात काय काय जण म्हणतात की तांत्रिक अडथळा आला PNS गाझीमध्ये, काय काय जण म्हणतात की फंक्शनिंगच बंद झालं शिपचं, आणि काय काय जण म्हणतात की आपणच अटॅक केला आणि PNS गाझी ही पूर्णपणे फंक्शन बंद केली आणि डिस्ट्रॉय झाली त्याच ठिकाणी झाले. तर कोणते कोणते देश कुणाला कुणाला सपोर्ट करत होते यावेळेस? तर सगळ्यात मोठा सपोर्ट जो इंडियाला होता तो म्हणजे सॉव्हिएन रेशन्स लाईक रशिया यांच्याकडून होता, आणि पाकिस्तानला जी मदत होती ती USA आणि चायना यासारख्या कंट्रीजकडून होती. जे किती मजेशीर गोष्ट आहे, ज्या साऱ्या जे सारे टँक्स जे ते लँड बॉर्डर्सवर वापरत होते, जे सारे नेव्हल ऑपरेशनसाठी शिप्स सबमरीन्स ते वापरत होते, ते आपण साईन करून, जो मी आज माझ्या यूट्यूबच्या थंबनेललाही तो फोटो लावलेला आहे की ते आपण सर्व ट्रीटी साईन करून आपल्या ताब्यात घेतल्यानं दाखवलं की आजही आपण ते कुठल्याही या प्लेसेसवर जे मी मेन्शन केलं गेलो तर आपल्याला तिथे ते सबमरीन्स और ते टँक्स पाहायला मिळतात. भारत ह्यूज टास्क दॅट इंडिया हॅड अचीव्ड इन द 1971 वॉर. 1972च्या स्टार्टपर्यंत भूतान या देशाने बांगलादेशला एक इंडिपेंडंट कंट्री म्हणून डिक्लेअर केलं होतं आणि पाहिलं होतं, आणि त्याच दिवशी त्याच रात्री इंडियाने आणि इंदिरा गांधी यांनीही बांगलादेशला केलं ॲज अ इंडिपेंडंट कंट्री. शिमला ॲग्रीमेंट हे काय होतं? एक पीस ट्रीटी म्हणजे एक शांतता प्रस्ताव होता दोन्ही देशांमध्ये, भारत आणि पाकिस्तानमध्ये. तर या बदल्यात इंडियाने 15,000 किलोमीटरचा जो एरिया कॅप्चर केला होता, आझाद काश्मीर, पंजाब, सिंध हा वाला, तो ते परत करणार होते. त्यासह 883 किलोमीटर्सचा जो एरिया त्यांनी वरती काश्मीरमध्ये कॅप्चर केला होता ते देखील ते परत करणार होते. त्या बदल्यात पाकिस्तानी आपल्याला आपली 53 किलोमीटर्सची लँड परत करणार होते, आणि सर्वात महत्त्वाचं बांगलादेशला ते एक आझाद नेशन डिक्लेअर करणार होते. यासाठी इंदिरा गांधी त्यांनी ही मूव्ह घेतली आणि हे रिझॉल्व्ह केलं. जे कोणी बंगाली हिंदूज रिसाईड झाले होते त्यांनी स्वातंत्र्य झाल्यानंतर तिथे रिसाईड करायला चालू केलं. शेख मुजब्बिर रहमान हे जे आपण पहिला ऐकले होते त्यांना देखील फ्री केलं, आणि ते झाले फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ बांगलादेश. आज 78th इंडिपेंडन्स आहे, आणि आज अभिमान वाटतो की आज आपण या फ्रंट एंडला पोचलोय. आज वॉरसारखे सिच्युएशन्स येतात जातात, पण आज जी डेव्हलपमेंट आपण भारतसारख्या देशात पाहतो ती सलामनीय आहे, आणि आज ते सगळं या साऱ्या जवानांमुळे आणि या साऱ्या हिरोजमुळे पॉसिबल आहे. जर त्यांनी तेव्हा ही कुर्बानी आणि हे बलिदान दिलं नसतं तर आज भारताला शक्यतो हा दिवस पाहायला मिळाला नसता. थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. द बिग स्टोरी शोवर मी असेच इंटरेस्टिंग स्टोरीज आणि इंटरेस्टिंग पॉईंट्स घेऊन येत जाईन. तोपर्यंत नमस्कार.